नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण 9th क्लासचा नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. याच्या अगोदर आपण 7वा चॅप्टर बघितलेला आहे. पूर्ण डिस्क्रिप्शन आणि पूर्ण लिहून आपण बोर्डवर दिलेलं आहे. त्याचं नाव होतं एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. आता यानंतर आपण बघत आहोत युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. नवीन चॅप्टर चालू करत आहोत. पूर्णपणे व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल आणि पूर्ण लिहून देणार आहे. ते पण नोट्स मध्ये पूर्ण लिहत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय होईल त्याचं जे पुढचं कंटिन्यू चॅप्टर टॉपिक आहे तो लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्व सांगतो. बघा आपण नवीन व्हिडिओ टाकत आहोत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आणि विथ डिस्क्रिप्शन विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण फुल्ली डिस्क्रिप्शन देत आहोत. ठीक आहे. आणि एकही टॉपिक मिक्स न करता आपण टोटली लिहून देणार आहोत आणि पूर्णपणे समजून सांगणार. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला ह्या नोट्स रिटर्न नोट्स पाहिजे त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये हाय किंवा नोट्स म्हणून सांगा, आपण त्या नोट्स सेंड करूया. ठीक आहे. बघा आता पूर्ण चॅप्टरचं पूर्ण मिनिंग लक्षात घ्या, जेणेकरून मिनिंग लक्षात आल्यानंतर तुम्हाला पूर्ण चॅप्टर लक्षात येईल. चॅप्टरच्या नावातच आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. युजफुल म्हणजे आपण वापर करणारे जे हार्मफुल आणि युजफुल मायक्रोब्स आहेत त्याचा आपल्याला चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जे आपल्या मानवाच्या प्लांटच्या हितासाठी किंवा आपल्या उपयोगासाठी जे काही हार्मफुल मायक्रोब्स आहेत आणि जे काही युजफुल मायक्रोब्स याची पूर्ण स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायची आहे. खूप मजेशीर चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर मला वाटतंय 7th 8th 9 हा पूर्णपणे पुढे आहे आपल्याला. ठीक आहे. 7th पण 8th पण 9th पण मायक्रोब्सची स्टडी आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमचे डेफिनेशन आहेत, त्याच्यामध्ये मग प्रोकॅरियोटिक येतात, युकॅरियोटिक येतात, त्याचं पण आपल्याला त्याच्यामध्ये पण स्टडी करायचं आहे. ठीक आहे. आता बघा मायक्रोब्स म्हणजे लक्षात तुम्हाला आलं पाहिजे, आपण त्याला काय म्हणतो, मायक्रोब्स म्हणा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव म्हणतो आपण. काय म्हणतो? सूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा किंवा मायक्रोब्स म्हणा. ठीक आहे. त्याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो. मग त्याची डेफिनेशन कशी होईल आता बघा इथे दिले, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट बी सी विथ नेकेड आईज बट विच कॅन बी सी अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा अंडर सी द हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. म्हणजे जे ऑर्गॅनिझम, जे जीवजंतू जे की आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसत नाहीत, पण ते पाहण्यासाठी आपल्याला एखाद्या हाय पॉवरफुल मायक्रोस्कोपचा, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला ते मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात. आपल्या आजूबाजूला सर्वत्र असतात. जसं सुईच्या टोकावर हजारो लाखो जीवजंतू असतात, तसंच आपल्या आता सर्वत्र मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. ठीक आहे. मग ते आपल्याला असं दिसतात का? दिसत नाही. पण त्याचा कंपाऊंड मायक्रोस्कोपचा जेव्हा आपण यूज करतो, वापर करतो, तेव्हा आपल्याला ते दिसायला लागतं. एखादा पाण्याच्या थेंबाचा ड्रॉप एखाद्या स्लाइडवर, ग्लास स्लाइडवर ठेवायचा, त्याला कव्हर स्लिप टाकायची आणि मायक्रोस्कोप खाली त्याला व्यवस्थित सेट करून सीन करायचं. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला एकदम व्यवस्थित दिसायला लागते. ठीक आहे. मग त्याची ती डेफिनेशन आहे बघा, परत एकदा सांगतो. The living organism which cannot be seen with naked eyes but which can see under compound microscope known as microbes किंवा microorganism. मग ही डेफिनेशन झाली. मग आपण टॉपिक टू बी लर्न मध्ये काय शिकणार आहोत? मग आता ह्याच्यात हार्मफुल पण आले आणि युजफुल पण आले, त्याचाच आपल्याला स्टडी पूर्ण डिटेल मध्ये करायचा आहे. आता बघा टॉपिक टू बी लर्न मध्ये हा मी सर्वप्रथम तुम्हाला चॅप्टर चालू करण्याच्या अगोदर हा का देतो टॉपिक असं, म्हणजे आपल्याला या चॅप्टर मध्ये काय काय स्टडी करायची आहे, काय काय आपण बघणार आहोत ते आपण सुरुवातीला लिहून देतो. त्याच्यानंतर आपण टॉपिक वाईज एक एक टॉपिक आपण पूर्ण करत असतो. आता बघा युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे जे आपल्यासाठी युजफुल आहेत, जे आपल्याला वापरायचे आहेत, आपण जे वापरतो त्याचा उपयोग घेतो, ते आपण 3 आहेत. कोणते? लॅक्टोबॅसिलस, रायझोबियम आणि ईस्ट. मग लॅक्टोबॅसिलस म्हणजे कुठं आपल्याला मिळतात? फाउंड इन कर्ड किंवा त्याला तुम्ही योगर्ट म्हणा, दही म्हणा. दह्यामध्ये आपल्याला काय असतं? लॅक्टोबॅसिलस नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जे की आपण त्याचा यूज करत असतो आणि जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. रायझोबियम बॅक्टेरिया कुठं असतात? पीज, वटाणे, बीन्स म्हणजे सोयाबीन, याच्यामध्ये काय असतात? रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया असतात. ईस्ट म्हणजे काय? ब्रेड मेकिंग, एखादी प्रकारचं आपण प्रक्रिया करण्यासाठी आपण काय वापरतो? ईस्ट वापरतो. मग ते काय झालं? ब्रेड. खायचे जे ब्रेड असतात त्याच्यामध्ये, त्याला आपण किनो म्हणतो मराठीत. काय म्हणतो? किनवा किंवा किनो म्हणा. ठीक आहे. बघा युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये 3 बॅक्टेरिया आहेत, लॅक्टोबॅसिलस, रायझोबियम आणि ईस्ट. मग
यांचा पूर्ण आपल्याला स्टडी टॉपिक वाईज करायचा आहे. त्यानंतर आहे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे सूक्ष्मजीव आपल्यासाठी घातक असतात त्यांचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे आणि जे युजफुल आहे त्याचा पण आपल्याला स्टडी करायचा. बघा आता हार्मफुल मध्ये कुठले असते? क्लोस्ट्रिडियम, पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगी. आता क्लोस्ट्रिडियम कुठं फाउंड होतात? वॉटर, सॉइल. पॅथोजेनिक बॅक्टेरिया पण वॉटर, सॉइल मध्ये आपल्या ह्युमन बॉडी पण मध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरिया असतात. म्हणतात आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालं मग ह्याच पॅथोजेनिक बॅक्टेरियामुळे होतं. त्याचा पण आपल्याला स्टडी करायचा. व्हायरसेस, विषाणू, जसं की आता आपला कोरोना व्हायरस, त्याला आपण विषाणू म्हणतो. सर्वत्र असतं. शिंकामधून, थुंकीमधून, वॉटरमधून, हँडकरचीफ, हँडशेक याच्यामधून पण व्हायरस आपला ट्रान्सफर होत असतो. आय कॉन्टॅक्ट, ठीक आहे. आणि फंगी, बुरशी म्हणतो. क्लोस्ट्रिडियम, पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगी. या 4 मायक्रो ऑर्गॅनिझम जे की हार्मफुल आहेत त्याचा पण आपण स्टडी करणार आहोत आणि जे आपली युजफुल आहेत 3 त्याचा पण आपण स्टडी करणार आहोत. आता उदाहरणार्थ एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम काय कॅरेक्टरिस्टिक असतात, गुणधर्म काय असतात? आता बघा, ऑल मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रोकॅरियोटिक. प्रो मीन्स विदाउट न्यूक्लियस, ज्यांना स्वतःचा न्यूक्लियस नसतो त्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. मग हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम काय असतात? प्रोकॅरियोटिक असतात. मग मायक्रोब्स कॅन सी अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि हे मायक्रो कशाला दिसतात म्हणले? जे हाय पॉवरचे कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याच्या खाली आपल्याला ते काय दिसतात? मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात. बघा उदाहरणार्थ इफ ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन ए क्लीन ग्लास स्लाइड अँड कव्हर विथ थिन ग्लास cover slip and sterile properly and we see the lactobacillus. If drop of buttermilk on a clean glass side and cover with thin glass cover slip and sterile properly and we see the lactobacilli. इथे काय म्हणते की एक ड्रॉप घ्या बटर मिल्कचा आणि एखाद्या क्लीन म्हणजे स्वच्छ अशा ग्लास स्लाइडवर काय करा, एक ड्रॉप टाका. त्याच्यानंतर एक कव्हर स्लिप असते जी की गोल असते, कुठली चौकोनी असते, एकदम क्लीन असते. त्याच्यावरती काय करायची आपल्याला? कव्हर स्लिप प्रॉपर व्यवस्थित ठेवायची आणि त्याला स्टराईल करायचं. अगोदर स्टराईल करून घ्या किंवा ड्रॉप टाकल्यानंतर ती स्लाइड ठेवून त्याला स्टराईल करा आणि एखाद्या हाय पॉवरफुल ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याला ठेवा आणि त्याला व्यवस्थित सेट करून बघा. तुम्हाला लॅक्टोबॅसिलस नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतील. ठीक आहे. एक उदाहरणातून आपण सांगितलं तुम्हाला. अशाच प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप एक मायक्रो ऑर्गॅनिझम घेऊन त्याचं तो कुठं फाउंड होतो, त्याचा उपयोग काय, म्हणजे जे युजफुल आहे त्याच्यामध्ये, आणि जो हार्मफुल आहे त्याचा आपल्याला हार्मफुल काय असू शकतो आपल्या बॉडीसाठी, एखाद्या ह्युमन थिंग ह्याच्यासाठी, अॅनिमलसाठी असेल किंवा ह्युमन बिंगसाठी असेल, याचं सगळं स्टडी आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला 6 मायक्रो ऑर्गॅनिझम या पूर्ण चॅप्टरमध्ये स्टडी करायची आहे. ठीक आहे. आज पूर्ण त्याचं आपण इंट्रोडक्शन दिलेलं आहे. टॉपिक टू बी लर्नर मध्ये काय काय रीड करायचं आपल्याला ते पण लिहून दिलेलं आहे. एक डेफिनेशन पण तुम्हाला दिलेली आहे. आणि आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक जो आपला लॅक्टोबॅसिल नावाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम तो घेऊया आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन व्यवस्थितपणे आपण स्टडी करूया. ठीक आहे. उद्या आता डेफिनेशन पार्ट करा जेणेकरून आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला ते आठवेल. ठीक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन आणि आपल्या चॅनल पण जेणेकरून व्हायरल होईल. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चर.